नमस्कार. मी बाबासाहेब मुजमुले. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आज प्रल्हाद विठ्ठल वीर शाहीर प्रबोधनकार यांच्याकडे आलो आहोत. गुंज भीमाच्या चरणी नमता ज्योती कोटी कराची वंदना हिच्या लेकराची बाबा वंदना हिच्या लेकराची बाबा वंदना हिच्या लेकराची कथाची अमृतवाणी सांगतो वीरतो महाविद्यालय सांगतो वीरतो महाविद्यालय अनवाणी ऐका हर्ष दाटतो वाणी ऐका हर्ष दाटतो उडीने दाटले वंदनाईच्या या कलेतून जे जनजागृतीचा वसा तुम्ही हाती घेतलेला आहे, हो. याची सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे मी लहान असताना माझे वडील हे गायक होते, कवी होते, वादक होते, ढोलके वाजवायचे. आणि त्यावेळेला काय व्हायचं की सनाई सुरा असायच्या घरामध्ये, ढोलकी असायची. ढोलकी त्या खुंटीला अटकले की मी येऊन वाजवायचो नेहमी. असं वाजवता वाजवता घरातच असं संगीतमय वातावरण असल्यामुळे आणि त्यांची गायन पार्टी पण होती. पुराणे गाणे राहायचे, तारे आणि चिपळे. त्यात विश्वनाथ बनकर, माझे भाऊ वीर गुरुजी कडेठाणकर, कांबळे गुरुजी फक्त खंजिरी आणि ताऱ्यावर गीत राहायचे. पण रात्रभर जागायचो, कोणी काही 2 पैसे देत नव्हते. ती सवय आतापर्यंत टिकून ठेवली. का टिकून ठेवली की कारण हे जे संगीत क्षेत्र आहे त्याच्यातून 10 भाषणं जरी आपण जर केले तर लोक उठून जातात, परंतु गाण्यातून प्रबोधन केलं तर लोक थांबतात. तर त्यामुळे कसं आहे की आता ते कितीतरी लोक मला विरोध, कशाला तुम्ही आता वय झालं. पण ते मला कसं की मी तरुणच आहे असं वाटतंय मला. मी नेहमी प्रत्येक खेड्या तांड्यावर कार्यक्रम करत राहतो. मी कोणी जण एकटाही कार्यक्रम करतो खंजिरी वाजून. तसं काही नाही की असं काही नाही की मला पेटीत पाहिजे, माईकच पाहिजे, मला एवढी सुपारी पाहिजे, मला तेवढी सुपारी पाहिजे, असं काहीच नाही. कोणी बरं, जर सुरुवात तुम्ही कधीपासून केली? म्हणजे सुरुवात कोणत्या म्हणजे वयामध्ये असता? मी ज्यावेळेस 3-4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझं कार्य म्हणजे लहानपणापासून परिसर आहे तो झाडून काढणे, सडा टाकणे, चांगल्या प्रकारे लिहिणे, वाचणे, ह्या चांगल्या गोष्टी मला अवगत आल्या. माझे वडीलच एवढे संस्कृतीमध्ये भिजलेले होते, त्याच्यामुळं मग मला ते सर्व सवयी चांगल्या लागल्या. धार्मिकता, चांगल्या प्रकारे मदत करणे, सर्वांना प्रेमानं बोलणे, कोणाचे म्हणजे भांडायचे नाही. घरातूनच धार्मिकतेचे हा धडे धार्मिकतेचा तुम्हाला धडे मिळत मिळालेले. गेलेले हो माझ्या वडिलांमुळे. भावाकडून पण फार मी शिक्षण घेतलेलं आहे. ते पण फार कवी आहेत, गायक आहेत, वादक आहेत, नाटककार आहेत, लेखक आहेत. सर्व कला त्यांच्या अंगामध्ये आहे. तर ती कला माझ्यामध्ये आली. मी शांत बसत नाही. मला सारखं समाजसेवा करावीशी वाटते. मला 4 पैसे नाही मिळाले तरी चालेल. बरेच लोक मला नावं ठेवतात, का तुम्हाला काय मिळत नाही, चालले ज्यांनी बोलवलं त्यांनी तिकडं
जयंत्या पुण्यतिथ्या नेहमी मी साजरे करत असतो मी. बरं, आता आपण रिटायर झालेले आहोत. हो हो तर रिटायर झाल्यानंतर हे पूर्ण वेळ एक कला हो. जोपासण्याचं काम सुरू केलंय की काय? हा हो. वस्ते तांड्या जिथे जाईन कोणी जर म्हणलं आम्ही 4 लोक आहोत तरी 4 लोक माझं असं मन आहे की 4 लोकांना 4 लोक चांगल्या विचाराचे आहेत आणि त्या ठिकाणी जर आपण जर त्या 4 लोक ऐकून घेतात ते आम्हाला आनंद होतो. 4 लोक आणि 1000 लोक जर मूर्ख असतील तर काही कामाचे नाही. 4 लोक चांगलेच आपल्याला बोलवतात ना तर आम्ही तांड्या वस्तीवर आता हसनाबादला गेलो ना तर ते दिलीप नाल मास्तर भास्कर साळवे आहे, गायक दिलीप बनसोडे आहे, मी आहे, सुभाष बनसोडे, असे आम्ही प्रत्येक ठिकाणी खेड्यापाड्यात जाऊन काय करतो अशा पार्ट्या तयार केलेल्या आहेत. आम्ही वाड्या वस्तूवर कार्यक्रम करतो जिथं लाईट नसू द्या. प्रबोधन करा. प्रबोधन पण करतो ना आम्ही. प्रबोधन असं करतो पेरलं तर उगवलं पाहिजे नाही तर डोक्यावरून जायसारखं काय पेरलं तर ते उगवलं पाहिजे असं आम्ही प्रबोधन करतो की कसं राहायचं, कसे वंदने घ्यायची, कशा प्रकारे सर्वांना सहकार्य करायचं, कशा प्रकारे आपण एकमेकाला मदत करायची, कशा प्रकारे आपली गरिबी दूर झाली पाहिजे. आपण आळस अर्थात संस्कारांची पेरणी करतात. पेरणी फक्त पेरणी आपण स्वतः चांगलं पाहिजे, दुसऱ्याला आपण चांगलं सांगायचं. आता पण मी काय करतो सकाळी उठल्यानंतर सर्व परिसर मी स्वच्छ करतो आणि माझ्याकडं तुम्हाला दाखवलेले आहेत आता फोटो माझे. मी म्हणजे लहानपणापासूनच हे गुण माझ्यामध्ये आहेत पहा. परंतु माझी दखल काय कुणी घेतली नाही. पण त्या संगीत क्षेत्रातूनच मला पुरस्कार मिळाले. स्वच्छतेचा कोणताही पुरस्कार मला मिळाला नाही आणि काही मानधन काही मिळालेले नाही. तर मी लहानपणापासून ही स्वच्छता म्हणजे मनापासून मला नावं ठेवतात लोक, तुम्हाला काय करायचे इथं झाडायची तिथं झाडायची तुम्ही कशाला झाडताय. तरी पण मी कोणाचं न ऐकत मी सर्व परिसर कुठेही पण असं नाही इथं एकता नगर मध्येच नाही मी ज्या ज्या ठिकाणी राहिलो त्या ठिकाणी परभणीला पण तिथं सुद्धा मी सर्व परिसर स्वच्छ करायचो शाळेचा. मला असं वाटत नव्हतं मी शिक्षक आहे म्हणून, कुठेही असं मला काहीच वाटत नव्हतं याचं. म्हणजे शिक्षक असूनही तुम्ही हा. परिसर स्वच्छतेवर परिसर अधिक स्वच्छ भर दिला. आणि पुन्हा वृक्षारोपण, हुंडाबंदी, दारूबंदी, कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, अवयवदान हे सारे कार्यक्रम मी पुन्हा हे तंटामुक्तीचे कार्यक्रम 200 कार्यक्रम केले आम्ही रमेश भालेराव. तुम्हाला आंबेडकरी चळवळीमध्ये कोणत्या कवीचं, गायकाचं, शायराचं गीत सर्वात जास्त आवडतं? शायरीची आवड असं की वामनदादा कर्डक हे कसं की मी एक गाणं लिहिलं होतं भलकडेतलं, मी त्यांच्याबरोबर होतो, त्यांनी सही वगैरे केली. राहू नका तुम्ही अडाणी ऐका माझी भूमी, त्यांना खूप चांगलं वाटलं. आणि माझे वडील मुंबईला होते ना त्यावेळेला वामनदादा कर्डक आणि पुन्हा प्रल्हाद शिंदे सोबत राहायचे. तुम्ही मला वामनदादा म्हटलं माझ्या अंगावर शहारे आले. कसे आले शहारे की लोकांना आता काय वेगवेगळ्या याचे गाणे लागतात, तरी किती जरी वर्षानुवर्षे गेले तरी वामनदादाचे गाणे ऐकल्यानंतर एक ऊर्जा निर्माण होते. आणि तुम्ही आल्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर वामनदादाचं नाव या ठिकाणी तुम्ही काढलं नव्हतं, मला खूप आनंद वाटला. कारण मी वामनदादाचा चांगला अगदी काय आहे फॅन आहे. आणि वामनदादाचं कोणी गायलं नाही, मी स्वतः चाल लावलेली आहे आणि मी ते गाणं तुमच्या समोर सादर करीत आहे. हो. या भीम मावलीला मावलीला या भीम मावलीला लाखात पाहिले मी, कोटीत पाहिले मी, जयगान मावलीचे लाखात जयगान मावलीचे लाखात गायले. या भीम मावलीला 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 या भीम मावलीला लाखात पाहिले मी, जयगान मावलीचे लाखात गायले. नागाची नाग नगरी तिचे सपाट होती, तिचे सपाट होती, तिनेच 2 रात्री जाऊन या भीम मावलीला मावलीला
या भीममावलीला लाथात पायले जयगान मावली लाथात गायले. या कार्याविषयी कोणत्या संस्थेने संघटनेने दखल घेतली का? काय झालं की मी कार्यक्रम भरपूर केले आणि भरपूर पुरस्कार मिळाले संस्थेचे. तर इथं समोर आहेत पुरस्कार, तर भरपूर पुरस्कार मिळाले, पण शासनाने काही दखल घेतलेली नाही. दुसरे इतर जे महत्वाचे पुरस्कार आहे, साधा समाजभूषण पुरस्कार, ही स्वच्छता अभियान राबवतो मी, हुंडाबंदी, दारूबंदी, कुटुंबनियोजन, वृक्षारोपण तर मी सर्व राबवतो. परंतु त्यात मला काहीच नाही, तर असे काहीतरी संस्थानेच पुरस्कार, सरकारी पुरस्कार मला असा काही मोठा भेटलेला नाही. आणि समता पुरस्कार भेटलेला आहे, आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलेला आहे, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, त्याचप्रमाणे बाळासाहेब हे जे पुरस्कार, असे गायकवाड पुरस्कार भेटलेले संस्थेतर्फे, त्यांनी दखल तेवढी घेतली. परंतु त्याची आपण किती वर्षापासून सेवा करता? तर कलेची आता मी समजा ती 4 वर्षाचा असेल तेव्हापासून कला क्षेत्रात मी सोडलीच नाही कला. म्हणजे पूर्ण हुंडा बंदी, दारूबंदी कार्यक्रम तर त्या अगोदर सांगितले, परंतु त्याबरोबर मी समसमानता मानतो, कोणत्याही भेदभाव करत नाही कोणत्या समाजाबद्दल. मी अभंग, गवळणी, भारुड सर्व मी गीतं गातो अगदी चांगल्या प्रकारे. सामान्य लोकांना मोठमोठे पुरस्कार भेटतात आणि मला तर पुरस्काराच्या काही वंचित आहे मी त्याच्यापासून. तर मला त्याचं दुःख वाटतं की मला एवढं. आपण कायझन इंडिया न्यूज चॅनलच्या वतीने सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि या कलावंताची सरकारनं दखल घ्यावी अशी आपण कायझन इंडिया न्यूज चॅनलच्या वतीने विनंती करू. तर आपली कला जी आहे ही अशीच बहरत राहावी. आमच्या प्रेक्षकांसाठी एक सुंदरसं गीत एक सादर करावं बर अशी विनंती. हो. माझ्या भीमाने कमाल केली, अहो केली, साऱ्या जगात धमाल केली. माझ्या भीमाने कमाल केली, साऱ्या जगात धमाल केली. आपण कायझन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.